मजा येणार आहे या मैदानात. माझ्या मते आपण सगळ्यांनी हे मैदान बनवलंय. इकडे अशा प्रकारचं मैदान नव्हतं. आपण घेतलेली मेहनत आणि त्यामुळे इकडे एक चांगलं मैदान पाहायला मिळत आहे. आणि पहिल्यांदाच एवढं मोठं आयोजन या मैदानामध्ये आपण पाहतोय. मुझम्मिल समोर जर पाहिलं तर आशिष. आजचा दिवस गाजवणारे 2 खेळाडू, एक बॉलर आणि एक बॅटर. या वेळेला पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाले. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि बॉल पोहोचलाय देखील सीमारेषेच्या पार. 4 वाईट प्लस 4, 5 धावा आल्यात. पंजा आलाय. आज फिरोज भाई स्वतः इन टीम आणि कीपर असल्यामुळे अख्ख्या टीमला एनर्जी आली आहे. या वेळेला लोअर फुल टॉस खेळला जरूर आहे. बॉल पाहूया. फिल्डर थोडेसे दूर आहे, त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन घेतली आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन सॉलिड राहिलंय. विशेष म्हणजे दोघे विक्रोळीचे खेळाडू आहेत. साहिल सावंत आणि त्याचबरोबर मुझम्मिल. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. काय बॉल टाकलाय या ठिकाणी. अप्रतिम बॉलिंग या ठिकाणी. इकडे कौतुक करावं लागेल आशिष कनोजियाचं. ऑप्थमच्या बाहेर बॉल टाकला, थोडासा टर्न देखील दिला आणि मुझम्मिल मागील 2 मॅच मध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले. आणि आता जर पाहिलं तर मुझम्मिल यांना लवकरात लवकर बाद करण्यात यशस्वी राहिलेत. हलकासा बॉल फिरवला होता ऑप्थमच्या बाहेरून आणि फिरोज खान यांनी कॅच घेतली आहे. डीजे ओम या. सुधीर तडकरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या तडकरी साहेब आपलं स्वागत असणार आहे. आज आपल्या मुलाची देखील चर्चा आहे महाराष्ट्रभर. या वेळेला बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. 1 रन त्या ठिकाणी घेतली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. थोड्या वेळासाठी असं वाटलं बॉल हरवलं तर नाहीये ना. सुधीर तडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. कोळी बांधवांचा हा खारदांडा कोळीवाडा, ज्या कोळीवाड्याला देखील मुंबईच्या कोळीवाड्यांना क्रिकेटची परंपरा आहे. मग अगदी बंदर पाखाडीपासून, वर्सव्यापासून, मडपासून, खारदांड्यापासून, माहुलपासून, ट्रॉम्बेपासून या सगळ्या कोळीवाड्यांना मात्र क्रिकेटची बरीचशी नावं माझ्याकडून राहूनही गेली असतील. क्रिकेटची परंपरा आहे. कोळीवाड्यांमध्ये क्रिकेट खेळलं जातं, मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. जुहू आहे बाजूला. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला इकडे. 5 धावा अवंतरच्या स्वरूपात आल्या खऱ्या, परंतु कमबॅक मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. 8 रन झालेले आहेत. आशिष कनोजिया आज काय बॉलिंग केली आहे बटलाने. आशिष कनोजिया हाई बॉल खाली राहिलाय. पहिलाच या ठिकाणी खेळून गेले आणि बॉल थोडासा खाली राहिला. बॉलिंग जबरदस्त. या मैदानामध्ये 10 पेक्षा कमी रन देणारा बॉलर म्हणजे खूप भारी. फक्त 8 रन दिलेले आहेत. 15 देणारा सुद्धा ऍव्हरेज बऱ्यापैकी म्हणावं लागेल. म्हणजे अलीकडे असं झालंय की 80% काय 90% वेळा असं असतं की क्रिकेट बॉलरसाठी नसतंच. मी स्वतः एक बॉलर होतो म्हणून बॉलरचं दुःख सांगतोय. आणि बऱ्याचदा असं होतं बॅटर 5-0 केले तरी त्याला कोण बोलत नाही. 6व्या मॅच मध्ये 50 करू दे त्यालाच उचलून घेतलं जातं. बॉलरने 5 मॅच मध्ये चांगली बॉलिंग करू दे, एका मॅच मध्ये शेवटच्या बॉलला 6 जाऊ दे,
त्याला बोलणं खावं लागतं. हे बॉलरचं दुःख आहे. पहा समुद्र किनारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाह, प्रोलिंगची टीम आणि आमचे प्रोलिंगचे कॅमेरे हे चित्र टिपतायत. अगदी समुद्राच्या बाजूला हे मैदान आहे, त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. चांगला बॉल. वाह, याही वेळेला चांगला बॉल. या वेळेला अमय आगाशे आले स्वतः कॅप्टन. फिरोजबाईंनी सुद्धा टीम बनवली आहे. चांगली टीम, यंगस्टरला संधी देत आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. मग संतोष बंड असू देत, फिरोजबाई असू देत, आशिष अमीन असू देत, विक्रोलेंचे अमोल म्हात्रे असू देत, किंवा बरीचशी नावं आपल्याकडे अशी आहेत जे यंगस्टरला संधी देत आहेत. आजही मुंबईच्या युवा खेळाडूंना संधी मिळते आणि युवा खेळाडू आले सुद्धा पाहिजे. नवीन टीम येत आहेत, त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. यावेळेला समोर उडवला हा बॉल, परंतु तिकडे वा काय पंच होता साहिल सावंतचा आणि मारलाय 6 सिक्सर. उमेश कुडेंचं घेईल मी. बरेचसे यंगस्टरला संधी मात्र या ठिकाणी देण्याचे काम हे सगळे करतायत आणि नवनवीन टीम आल्या पाहिजे, नवीन खेळाडू आले पाहिजे. आणि जे आपण नेहमी खंत बोलून दाखवतो ना, मुंबईतून आता सध्या थोडे खेळाडू कमी येतात. मी म्हणतो मुंबई टॅलेंट आहे, फक्त त्यांना संधी मिळत नाहीये. आणि ती संधी मिळाली तर मुंबई पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीये. किंवा आजही मुंबईचा बोलबाला आहे हेही विसरून चालणार नाही. हा पावसाळ्याचा हंगामच घ्या ना, मुंबईच्या खेळाडूंना संधी मिळाली आणि मुंबईच्या खेळाडूंनी सिद्ध करून दाखवलं स्वतःला. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे जर पाहिलं तर 1 रन मिळणार आहेत. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. मुझम्मिलने 2 अशा काही मॅरेथॉन इनिंग खेळल्या, 2 मोठ्या टीमच्या विरुद्ध खेळल्या, त्या लक्षात राहण्यासारख्या होत्या. परंतु आता या मॅच मध्ये ती धुरा उमर खान यांच्यावर आहे. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने वाईट बॉल घोषित केला जातोय. उसळी जास्त आहे. आजचा दिवस रक्षाबंधनचा, भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा, नात्याचा आणि आजचा दिवस. काल जर पाहिलं तर नारळी पौर्णिमा. कोळीवाड्यांमध्ये जाऊन तुम्ही नारळी पौर्णिमा एकदा पहा. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात हे बांधव. या वेळेला अपुल केलाय, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन घेतलाय, दुसऱ्याही रनचा प्रयत्न. रन महत्वाचे आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. अमय आगाशे, वाह, चांगली कामगिरी करतायत. या खेळाडूमध्ये देखील टॅलेंट आहे. खूप कमी या संधी मिळाली की प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतोय. आता रेस लागली आहे, सगळ्यांना संधी मिळणार नाहीये. तुम्हाला सारखी सारखी सुद्धा मिळणार नाहीये. नॉर्मल तुम्हाला एक दुसरी संधी मिळेल, त्या संधीचं सोनं करायचं. आता यावेळेला अक्रॉस खेळणे, लेग बायच्या स्वरूपातील रन मिळते. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 20 झाली आहे. 3 ओव्हर बाकी आहे. या 3 ओव्हर मध्ये तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. 3 ओव्हर खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 1 ओव्हर सुद्धा अशा मैदानामध्ये काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी. सेमी फायनलची मॅच आहे. प्रसाद राटे बॉलिंग साठी येत आहेत. राटेने आज बॉलिंग मध्ये देखील प्रभावित केलंय. चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील राहिली आहे. 20 रन झालेले आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल बाकी आहेत. उमर खान जर पाहिलं तर स्वतःला चांगलं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. रबर बॉल क्रिकेट कार्निवल जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय.
हो, चांगला बॉल फिरवला, वळवला. उमर थोडस मागे हटून खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगला बॉल पाहायला मिळालाय. हो, याही वेळेला बॉलला वळण देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. बॉलला उंची दिली पहा. फ्लाईट देणं अलीकडे खूप कमी गोलंदाज फ्लाईट देण्याचं धाडस दाखवतात आणि इकडे ते काम मात्र या ठिकाणी रहाटे करतायत. पुन्हा एकदा रहाटे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 21 रन झालेले आहेत. धावांची गरज आहे. साहिल कव्हर्सला खेळतायत. तिकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय आणि जास्त वळण घेतलं. कदाचित सूर्यप्रकाश डोळ्यावर आला असावा आणि त्या रिझल्ट महत्वाचा आहे. 4 रन महत्वाचे आहेत आणि धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा वळण घेताना पाहायला मिळाला. 4 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. कांधारी किंग्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी कांधारी साहेब, अर्जुन कांधारी साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं तर बिहारी कांधारी साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. भारतातील एक मोठी टीम आहे. यावेळेला लोअर फुल टॉस तो खेळलाय खरा साहिल यांनी. तिकडे 1 रन मिळणार आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात नजमुल आणि तिकडे जर पाहिलं तर आणखी 1 रन मिळेल. प्रो गोविंदामध्ये देखील कांधारी साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. टर्फ क्रिकेटमध्ये हे खूप मोठं नाव आहे कांधारी. ही सगळी एवढी मोठी मंडळी आपल्या टेनिस क्रिकेटला सपोर्ट करतायत ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपले सगळे जे पुरस्कार आहेत त्यांचं कौतुक. ओ हो हो, रहाटेने काय बॉलिंग केली आहे. प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग करावी लागेल. याही परिस्थितीमध्ये उमर खान नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. हे एक मोठं नाव आहे. 10 मोटरसायकल तर त्यांनी सुद्धा जिंकल्यात व्यावसायिक क्रिकेटमध्ये. यावेळेला समोर टेनिस क्रिकेटचा किंग खान मैदानात आहे आणि त्यांच्या बॅटमधून सिक्सर येतोय. खान यांना पाहतोय. स्कोर जर पाहिलं तर या 6 ने पुढे जातोय. नंतर 32 म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये एक 25-30 रन जरी आल्या मॅच चांगली होऊ शकते. पाहूया. या शार्विनने सुद्धा चांगली बॉलिंग केली आहे. शार्विन चांगला बॉल. शार्विनचा व्हेरिएशन खूप चांगलं करतात. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 34 धावा धावफलकावर. उमर 11 वर खेळतायत. साहिल जर पाहिलं तर 16 वर खेळतायत. 14 वर खेळतात साहिल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या सकाळी वेळेत यायचं. उद्या एक मॅच जास्त आहे. 9:30 वाजता मॅच सुरू होईल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. अमोलदादा पवार बांद्रे आणि त्याचबरोबर भांडूप स्ट्रायकर यावर्षी चांगल्या फॉर्मात आहे. भांडूप स्ट्रायकर सुद्धा आणि अमोलदादा सुद्धा अगदी पुण्यापर्यंत अमोलदादांची टीम देखील पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे स्थानिक खेळाडूंना संधी देतात. स्कोर जर पाहिलं तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 35 रन झालेले आहेत.
उमर खान आणि साहिल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम चांगली कामगिरी करते. थोडासा दबाव आता शिफा स्ट्रायकर माला टीमने निर्माण केलाय, कारण जी हात खोलण्याची संधी मागील 2 मॅच मध्ये मिळाली ना ती अजूनही दिली आहे. रिव्हर्स खेळ यावेळेला उमर खान चौकार खेळताना पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने नाही तर बॅट उलटी केली आहे. अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 4. कल्टी हा आपला मुंबईकरांचा शब्द आहे म्हणून वापरला, तो मुंबईकरांनाच समजेल. एकोणचाळीस रन झालेले आहेत. 9 बॉल तर अजूनही बाकी आहेत. शार्विन चांगली बॉलिंग करतायत. खेळाडूंनी प्रभावित केलं आणि विशेष म्हणजे प्रेक्षक देखील पहा ना, समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. फुल टॉस केलाय, खराब बॉल आहे, चुकीला माफी नाही, षटकार. पंचेचाळीस रन झालेले आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे. धाबा बनवू लागलेले आहेत. उमर खान चार्ज घेतला या मॅचचा. उमर रिवर्स घ्यायला गेले, तसा फसलाच होता, परंतु ताकद जास्त होती. किंग खान मैदानाच्या आतमध्ये. उमर खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला, काही फरक पडत नाही. रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट 6 वालाच आहे. धन्यवाद. थोड्या वेळासाठी डेव्हिड वॉर्नरची आठवण झाली. पुन्हा एकदा तेच. हो, अरे लेफ्टीने सुद्धा मारला नसता एवढ्याला इकडे मारलेला आहे उमर खान. ऑर्नर काय आता त्या कॉर्नरला मारलाय. धाव संख्या झाली आता 57. धाव फलकावर होताना पाहिला मिळते. कमबॅक करावं लागेल. धावा बनतायत आणि उमर या नावाची चर्चा आहे. उगाच कुणाच्या नावाचा बोलबाला नाही होत. त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, त्याच्यासाठी घाम गळावा लागतो, त्याच्यासाठी धावा कराव्या लागतात. आणि आता सध्या चर्चा उमर खान यांची आहे. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या 57. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. आणि कुठेतरी कांदारी किंग म्हणत असतील इकडे एक 10-15 रन जरी आल्या, 15 जरी आल्या तर चांगली फाईट होऊ शकते. बॉलिंग साठी पुन्हा एकदा येताना पाहिला मिळत आहेत अमय आगाशे येत आहेत. साहिल सावंत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमर खान. 57 धावा. मागील ओव्हर मध्ये धाव संख्या बनली आहे. कांदारी किंग पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेली आहे. आजचा दिवस गाजवणारे अमय आगाशे. यावेळेला उडवलाय बॉल. साहिलचा एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 6. धाव संख्या 6 पुढे जाते. 63 वरी धाव संख्या गेलेली आहे. ही टीम जर पाहिलं तर थोडीशी बॅकफुटला होती. सुरुवातीला 2 ओव्हरला 20च होत्या. त्रेसष्ट रन झाले. 5 बॉल बाकी आहेत. 70-75चं टार्गेट देखील दोन्ही टीम साठी चांगलं होऊ शकतं. ओहो हो, वेग अमय. वा, वेग आणि बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या अमयकडे. उंची आहे आणि वेग सुद्धा आहे. टप्पा सुद्धा लाजबाब होता. 63 धावा फलकावर आहे. 4 बॉल बाकी आहे. 1 बॉल साहिलचा होता, 1 बॉल अमयचा होता. बॉलर सुद्धा चांगला आहे. आपण बॉलरला सुद्धा क्रेडिट द्यावं लागेल.
या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी 1 रन मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल, ती म्हणजे आता 64 रन झाले. 64. 3 बॉल बाकी आहेत. सिफा स्ट्रायकर मालाड आणि त्यांच्या विरुद्ध कांधारी किंग वांद्रे मुंबई. मुंबईच्या 2 टीमा एकमेकांच्या समोर. ऑफ्टमच्या बाहेरून खेचलाय, अगदी वाईड लाईन वरून बॉल खेचलाय, परंतु उमर खान यांना काही फरक पडत नाहीये. त्यांच्या बॅटमधून सिक्सर. 70 रन महत्वाचं आहे. यस, आणखीन एक विक्रम या ठिकाणी होणार का? उमर खान लगातारचे 4 सिक्सर खेळत आहेत. उमर खान समोर अमय, त्या यांच्यामध्ये देखील एक वेगळं टॅलेंट आहे. यावेळेला समोर उमर खान 6 नंबर 5. टेस्ट क्रिकेटचा किंग खान लगातार 5वा षटकार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आणखी एक उंबरठ्यावर कांधारी किंगचा फलंदाज एकाच दिवसात 2 फलंदाज 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारणार का? खारदांड्याच्या मैदानामध्ये एकाच दिवसात 2 वेळा हा विक्रम होणार का? स्वर्गीय संतोष अडसूळ चषक आपण पाहतोय. चर्चा राहिली या स्पर्धेची. चर्चा याकरताच होईल कारण खूप सारे 6 आपण पाहिलेत. लगातारचे 5 6 मारलेत उमर खान यांनी. 15 बॉलमध्ये 45 वर बॅटिंग करतायत. मुझम्मिल, एक खान लवकर आउट झाले, दुसरे खान मैदानाच्या आतमध्ये गेले. उमर खान, उमरने सांगितलं मुझम्मिलला, छोटे थोडासा आराम कर, आता मी जातो. परंतु समोरचा संघ देखील तेवढा जबरदस्त आहे. यस, लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा टेनिस क्रिकेटचा किंग खान उमर खान. आणि जबरदस्त बॅट उमर दाखवायची आहे. काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 51 धावांची नाबाद खेळी आणि त्याच्यामध्ये 6 चेंडूत लगातारचे 6 षटकार. एका दिवसात कांधारी किंगच्या बॅटरने 2 वेळा कारनामा हा केलाय. एक केला मुझम्मिल खानने, त्यानंतर केला उमर खान यांनी. अजून फिरोज खान बाकी आहेत. मुझम्मिल आहे. आपण जर पाहिलं तर हर्ष अडसूळ यांच्या माध्यमातून होताना पाहिलं मिळतंय. मयूरजी तरकरे, संदीपजी पोटे. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, यशस्वी जयस्वाल आणि हर्ष अडसूळ अगदी एकमेकांचे जवळचे मित्र आहे. याच मैदानात, कारण एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत लेदर बॉलचं. याच मैदानामध्ये मॅच पाहण्यासाठी यशस्वी जयस्वालला सुद्धा हर्षने आणलं होतं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर
अगदी हर्ष अडसूटच्या घरच्या गणपतीला गणपती पाहायला सुद्धा यशस्वी जयस्वाल हर्ष अडसूटच्या घरी आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेट एकत्र खेळलेत, खूप दर्जेदार क्रिकेट खेळलेले आहेत. आणि हर्ष अजून म्हणजे अंडर 16, अंडर 14, अंडर 19 मुंबईच्या संभाव्य संघात तुमची निवड झालेली आहे आणि आम्हाला अजूनही आशा आहे हर्ष आपण पुन्हा एकदा तिकडे जाल. ISPLच काय मुंबईच्या रणजी संघात देखील तुम्हाला आम्हाला पाहायचंय. मोहित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा चारकोपच्या सौरभ सिंग ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लक्ष किती आहे याच्यापेक्षा तुम्ही कसं खेळताय याला महत्व आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक विश्वास पाहिजे मी करू शकतो आणि एकदा का तो विश्वास असला समोरचं कितीही मोठं लक्ष आपण पार करू शकतो. डावाकडे निघालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही मॅचचा रिझल्ट एका डावामध्ये नाही लागत, त्यासाठी 2च डाव लागतात आणि त्याच्यामुळे आता ही दुसऱ्या डावात मॅच कशी रंगेल. 2 ओव्हर 20 रनची मॅच 82 पर्यंत आली तर पहिल्या डावात आली तर दुसऱ्या डावात का नाही येणार. कारण शिफा स्ट्रायकर ही सुद्धा चांगली टीम आहे. सौरभला आणि मोहितला आम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवताना पाहिलंय, त्याच्यामुळे प्रयत्न त्यांना करावे लागणार आहे. फिरोजबाईंनी चांगली टीम बनवली आहे नवीन मुलांना घेऊन. वसीमबाई देखील साथीला आहेत आणि त्यांची स्पर्धा 15, 16, 17 मीरा भाईंदर या ठिकाणी असणार आहे. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी ती सुद्धा पाहायला विसरू नका. मोहित पहिला बॉल पहिल्याच बॉलवर 6. आणि पहिल्याच बॉलवर पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही लक्ष कितीही मोठं लक्ष पार होऊ शकतं. तुम्ही एका जिद्दीने खेळणं गरजेचं आहे. सुरुवात काय लाजबाब केली आहे. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळतायत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय. विशाल कनोजिया यांच्या बॉलिंगचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची बॉलिंग समजायला तेवढं सोपं देखील नाहीये. या मॅच मध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली मात्र आवर्जून, दोन्ही बाजूने पहिल्या ओव्हरला कनोजिया आलेले आहेत. पहिलं आशिष कनोजियाला पाहिलं, आता विशाल कनोजिया आलेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि विशेष म्हणजे एका बाजूला उमर खान पाहायला मिळाले, एका बाजूला फिरोज खान सुद्धा आहेत. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. समुद्र किनाऱ्यावर असणारी ही
स्पर्धा. यावेळेला बॉल कव्हर्सला खेळलाय. वा मोहित वा. टाळ्या तर माझ्या मते सगळ्यांनीच वाजवल्या असतील. एवढा सुंदर फटका. काही फरक पडत नाही कोणत्या टीमचा प्लेअर आहे. तो चांगला खेळलाय तर मुंबईकरांच्या टाळ्या वाजतातच वाजतात. कोळी गीतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहेत. आणि आज आपण कोळीवाड्यात आलोय. वरच्या लेवलचा फटका होता. वरचा क्लास. 13 रन झालेले आहेत. मजा येणार आहे या सुद्धा मॅच मध्ये. विशाल कनोजिया समोर जर पाहिलं तर मोहित माइंचेकर. ओ हो 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 वळवलाय गरकन. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. मोहित साठी एक चांगला शार्प वळवलेला बॉल इकडे पाहायला मिळाला. एक डॉट बॉल इकडे खूप महत्वाचा आहे. हो आणखीन एक जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन मोठे फटके आल्यानंतर खडबडून जागे झालेत विशाल कनोजी आणि ते देखील आपला बेस देत आहेत. या अगोदर एक शार्प टर्न झालेला बॉल पाहायला मिळाला. यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. बराच वरती आहे. तिकडे फिल्डर 3-3 परंतु त्यांच्या मधोमध चेंडू पडताना पाहायला मिळतोय. धाव संख्या पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तिसरीचाही कॉल आणि 3 रन कंप्लीट केल्या. चौथीचा हो 4 झाल्यात. 5वा घेतला जाईल का. दमले असतील थोडेसे. 4 रन आलेले आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे ती 18 रन झाले. जेवढे पाहिजे तेवढे तर झालेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 66 करायचे आहेत. एक चांगली ओव्हर पुन्हा एकदा कांदारे किंगला मॅच मध्ये आणेल आणि एका चांगल्या ओव्हर मधील रन शिफा स्ट्रायकरला सुद्धा मॅच मध्ये आणणार आहे. आम्ही न्यूट्रल आहोत आणि आम्हाला एक गोष्ट पाहिजे फक्त मॅच चांगली झालेली पाहिजे. जिंकू देत कोणी फक्त मॅच शेवटपर्यंत गेली पाहिजे आणि चांगली झाली पाहिजे. चार ओव्हर मध्ये 66 करायचे आहेत. सांताक्रूजचे फिरकीपटू येत आहेत. लायन्स क्लबच्या मैदानापासून सुरुवात ज्यांची झाली. सत्यम बॉलिंगसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. सत्यम चौधरी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचा प्रचंड कसब असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई प्रीमियर लीग मध्ये चर्चेत आलेले खेळाडूंपैकी एक नाव आहे सत्यम चौधरी. हो कमी गतीचा बॉल टाकला. उंची थोडीशी जास्त दिली. फ्लाइट जास्त दिली होती. हवेतच बॉल आला खरा आणि तो ओळखणं थोडंसं अवघड देखील असतं. मागील मॅच मध्ये देखील पहिला बॉल त्यांनी असाच केला होता. एक बॉल निर्णायक असणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. खेचला आणि खेचून मारला. होते आणि आता जर पाहिलं तर एक षटकार आलाय 24. हा डीजे ओम बॉल टाकताना वाजू नको. यावेळेला आणखीन एक बॉल. काय खेचलाय आणि फेकलाय सुद्धा बांधावर.
आजच्या दिवसात आतापर्यंत रोहन भाऊ 101 सिक्स लागलेले आहेत आतापर्यंत. 6वा सामना आहे. 60च मॅच म्हणावी लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा आहे परंतु त्या ठिकाणी साईल येत आहेत. 1 रन मिळेल. टायमिंग नाही झालंय. चांगली कामगिरी होते. सौरभ सिंग आणि डगआउट मधून आवाज येतोय. चिचा एक मार. सौरभ सिंग. मुंबईत जवळपास 99% खेळाडूंना टोपण नाव आहेत. फुल टॉस मिळाला आणि फेकूनच दिलाय समुद्राच्या दिशेने. षटकार येताना पाहायला मिळाला. हे डगआउट मधून येणारा आवाज ही एनर्जी असते. डीजे वाजवा. वर गेली आहे. 83चा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हर मध्ये. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी बरेचसे दूर आहेत. प्रयत्न करतायत परंतु 2 रन त्या ठिकाणी मिळतील. 2 रनने स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये 20 रन होते. दुसऱ्या डावामध्ये सेकंड इनिंग मध्ये 39 आहेत. आणि परंतु अजूनही मॅच ऑन आहे. 3 ओव्हर मध्ये 44 पाहिजेत. डीजे आपण वाजू शकता. अजूनही पाहिजेत. आणि आपला हुकमाचा एक्का आता कांदारी किंगने बाहेर काढलाय. धर्मवीर चषक 3 लाखाची स्पर्धा. बेस्ट बॉलरचा पुरस्कार रोहित यादव. पहिला बॉल उलटा. दुसरा चायनामान गरकन वळलाय. डॉट बॉल आलाय. वा ही खासियत आहे या गोलंदाजाची. धाडच लागते अशा प्रकारचे बॉल करण्याचं. वा म्हणून तर ज्युनियर अनिकेत सानप म्हणतात त्यांना. हो याही वेळेला एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावाचा एकच रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात येईल. 43 पाहिजेत. 16 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 14 बॉल मध्ये 40 झालेत हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. वा 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 वळलाय बॉल. चांगली बॉलिंग. रोहित यादव जबरदस्त गोलंदाज. युवा गोलंदाज आहेत. लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. 15 बॉल मध्ये 40 झालेत. 15 बॉल मध्ये 43 पाहिजेत. मॅच ऑन आहे. रोहित यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळताना पाहायला मिळाले. पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 4 धावा चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. पंच सादिक राजापूरकर घोषित करतात 4. आणि मग वाट लावली आहे. सौरभ सिक्सर खेळत आहेत. पाहिली आणि खूप चांगला स्ट्रोक या बॅटरने देखील प्रभावित केलं. नुकतंच रबर बॉल क्रिकेट कार्निवल भिवंडीला सुद्धा आणि आजचा दिवस सुद्धा सौरभने गाजवलाय. 50 रन झालेले आहेत. मजा आली या मॅच मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा पूल परंतु तिकडे हो आणखीन एक सिक्सर येताना पाहायला मिळेल. काय बॅटिंग करतायत हे खेळाडू. स्कोर जर पाहिला तर आता 56 वर जाताना पाहायला मिळेल.
56 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही पाहिजेत. एक चांगली ओव्हर टाकावी लागेल. मॅच मध्ये सी फर्स्ट स्ट्रायकर आलेली आहे. रक्षाबंधनचा सण आहे आणि क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी दिवाळी सुद्धा मैदानात, होळी सुद्धा मैदानात, रक्षाबंधन सुद्धा मैदानात, 15 ऑगस्ट सुद्धा मैदानातच आहे आपलं. 12 मध्ये 27 पाहिजेत. पाहूया बॉलिंग साठी येत आहेत अमन मणियार. ओ वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला अमन यांच्याकडून. डॉट बॉल आलाय. 11 मध्ये 27. आजच्या दिवसातील शेवटची मॅच कोण जिंकणार? सिफा स्ट्रायकर मलाड जिंकणार की कांधारी किंग्स जिंकणार ते मात्र बाकी आहे. अमन यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय तिकडे. 1 रन मिळेल आणि दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु तिकडे थांबवलाय. पहिले दोन्ही बॉल लाजबाब टाकले. 26 पाहिजेत. 10 बॉल मध्ये 26 पाहिजेत. अजूनही क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. चांगले खेळतात दोन्ही टीम. कांधारी किंग सुद्धा चांगले खेळले आणि सिफा स्ट्रायकर सुद्धा चांगलेच खेळले. उमर खान सुद्धा चांगलेच खेळले आणि फिरोज खान यांची टीम सुद्धा चांगलीच खेळलेली आहे. रिझल्ट कुणाच्या बाजूने जातो हे आपल्याला पाहायचंय. अमन मणियार युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत अंधेरी परिसरातील. नागेश वाडेकर विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ऑफ स्टंपच्या बाहेर प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतरच्या स्वरूपातील धावा इकडे येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. नागेश वाडेकर सध्या चर्चेत असणारा नाव आणि आपल्याकडे येताना पाहायला मिळत आहे. अंधेरी परिसरातील हा खेळाडू छोट्या छोट्या संघातून खेळत असताना आता मोठ्या संघांमध्ये खेळू लागला असा नागेश वाडेकर. व्हॉलीबॉल पट्टू सुद्धा आहे आणि मुंबईने जेव्हा जिल्हानिहाय 10 लाखाची स्पर्धा जिंकली ना, मॅन ऑफ द सिरीज याच नागेश वाडेकरला मिळालं होतं. तो मंचावर आहे. सुधीर तडकरी साहेबांच्या शुभ हस्ते मुंबईचा हा सितारा सन्मान केला जातोय. यो वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला जाईल का? परंतु नाही नाही नाही, बायच्या स्वरूपातील मोठा फटका नाही आला. ही जमेची बाब आहे. सुधीर तडकरी साहेब त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते समीकरण बदललंय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 23 पाहिजेत. 9 बॉल 23. मॅच ऑन आहे. कांधारी किंग के सिफा स्ट्रायकर. ओ कट केलाय बॉल आणि समोरून कट केलाय. वा 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 अमन मणियार. इकडे मी म्हणेल उमर खान यांचा जो निर्णय होता अमनला बॉलिंग देण्याचा तो इकडे योग्य राहिला आतापर्यंत. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 23 रन करायचे आहेत. चांगली बॉलिंग केली अमन मणियार. हो हाई बॉल कट होतोय, कमी गतीने कट होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. सौरभ सारख्या बॅटरला थांबवणं तेवढं सोपं नाहीये, परंतु यांनी थांबवलंय आणि आता 7 मध्ये 23. काय मॅच चालली आहे जबरदस्त. याला तर क्रिकेट म्हणतात. या क्रिकेटच्या खेळात काय होईल याचा नेम नाही. 7 मध्ये 23. ऑफिशियली जर पाहिलं तर 3च रन दिलेले त्यांनी या ओव्हरमध्ये. सौरभ क्षमता आहे. यावेळेला खेळायचं होतं. एका बाजूला बॉल गेला, एका बाजूला 1 रन घेतली गेली आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. तिसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. चाललंय काय? रन महत्वाचे आहेत आणि आता
मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 20 पाहिजेत, परंतु अमनसाठी टाळ्या वाजूयात आपण. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त अमनने सुद्धा. 6 बॉल मध्ये 20. म्हणजे तुम्हाला या धावांचा पाठलाग करावा लागेल आणि प्रोलिंगची टीम हे विमान चाललंय तरी कुठे हे सगळं कॅप्चर करताना पाहायला मिळत आहेत. संपलेला नाही आहे. सौरभ यांच्याकडे क्षमता आहे. वळवलाय बॉल पाठीमागे. जतन टक्कर. हो एक संधी होती त्या ठिकाणी, परंतु आपण पाहूयात 5 मध्ये 19. एक 1000 प्रेक्षक या मॅचला पाहतायत. खारदांड्यातल्या स्पर्धेला पाहतायत त्या सगळ्यांचं स्वागत. आणि 50,000 प्रेक्षकांनी आज दिवसभरात आपल्या खारदांड्याची स्पर्धा पाहिली. हर्ष आणि तुमच्या सगळ्या मित्रांचं कौतुक. पुढे सरसावले. स्ट्रोक कव्हर्सला खेळलाय आणि एक चांगला फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय. आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते खरी 70 झालेली आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल 13. सामना नाही संपलाय. सामना नाही संपलाय. सामना मालाडला जाणार की बांद्र्याला जाणार. बांद्रा की मालाड. मालाड की बांद्रा. सध्या खारदांड्याला ही मॅच 70 रन झालेले आहेत. 4 बॉल बाकी आहेत. सामना जबरदस्त. ओ हा बॉल थोडासा खाली राहिला. वळला सुद्धा. वा 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 वा. हार तर मोहित सुद्धा मानायला तयार नाहीये आणि हार तर रोहित सुद्धा मानायला तयार नाहीये. मोहित आणि रोहितची लढाई पाहायला मिळते आपल्याला. या विरुद्ध अगोदर आपण खान वर्सेस खान पाहिले. आता रोहित विरुद्ध मोहित पाहतोय. पहिल्या डावात उमर खान यांचे 6 बॉलचे 6 षटकार आपण पाहिले. मॅच चांगलीच रंगली आहे. 3 मध्ये 13. यावेळेला खेचला समोर. हो काय मारलाय. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी मारताना पाहायला मिळालाय. हा विले पार्लेला गेला की काय. दोन बॉल 7 कंपल्सरी चेस नियम आहे. म्हणजे या 2 बॉल 7 2 बॉल 7. पहिला बोला कॅच उठली मग 6 मारला. पकडला ना सर तो. सर काय होत संपलेली नाहीये. एक चांगला बॉल मॅच मध्ये आणू शकतो. पाहूया काय होईल. यावेळेला स्टोक समोर खेळलाय आणि हो हा बॉल सुद्धा सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. सिफा स्ट्रायकर मुंबईचा एक उभरता सितारा बॅटिंग करतोय. मुलुंड परिसरातील मोहित माइंडचेकर आणि याच्याही खेळला तेवढेच दाद द्यावी लागेल. सौरभ 32 वर खेळतात. 1 बॉल 1 रन पाहिजे. कंपल्सरी चेसचा नियम आहे. काय होईल पाहायचंय. अर्धशतक सुद्धा होऊ शकतं. नाही झालं तरी चालेल. टीमला जिंकणं महत्वाचं आहे. 1 बॉल शेवटचा 1 धाव. आजच्या दिवसाचा शेवट काय होणार. बांद्रा की मालाड. कोण जिंकणार. ओ इकडे यस या मॅचला जिंकलं जातं. सिफा स्ट्रायकर अगदी 83 धावांचा पाठलाग
बॉल वरवताना पहिला मिळाला. फिरोजभाई आपल्या टीमचं अभिनंदन. आणि विदाउट लॉस या 83 धावांचा पाठलाग सुद्धा होताना पाहायला मिळाला. काय मॅचेस झाल्यात आज. आज 82चा पाठलाग झाला, आज 79चा झाला, आज 83चा पाठलाग झाला. उद्या कितीचा होणार याची चर्चा होणार आहे. परंतु सध्या एक नवीन हिरो आहे, तो म्हणजे मोहित मांचेकर. या मोहित आपण खुश केलंय आणि आपल्याला पुरस्कार जातोय सामनावीराचा. सितारा मुंबईचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. मोहित मांचेकर मॅन ऑफ द मॅच. येस इकडे मध्ये कुणाला हे चालू असतं. खूप चांगलं सांभाळलं. तुमचे नाव नेहमी येस या ठिकाणी सुधीर तडकरी साहेब आपल्या बरोबरीने आहेत. खारधंदा कोळीवाडा परिसरातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ हस्ते मोहित तमायचेकर मुंबईच्या मुलुंड परिसरातील उभरता सितारा. एक उभरता सितारा. JSW साठी लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा ते खेळतात आणि आज काय बॅटिंग केली आहे. 83 धावांचा पाठलाग करत असताना या उभरत्या सिताऱ्याने जबरदस्त कामगिरी. पहा प्रत्येक मॅच एक हिरो घेऊन येत असते. उमरभाई आपले 6 बॉलचे 6 षटकार सुद्धा आम्हाला लक्षात राहतीलच. आणि मोहितची थोडीशी चर्चा देखील आपण करूयात. मोहित कसं वाटतंय. मोहित तमायचेकर आपल्या बरोबर नाही, मुलुंडचा उभरता सितारा. सर्वप्रथम मोहित तुझं वय किती आहे. 20 वर्षाचा हा उभरता सितारा काय कामगिरी करताना पाहायला मिळालाय. मोहित कसं वाटतंय. टीम क्वालिफाय होते फायनलला आणि आज तुझ्याकडून खेळी सुद्धा झाली. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. अँड अजून काय पूर्ण दिवसापासून जशी आमची टीम खेळत होती, बॉलिंग लाईनअप जे होतं आमचं ते खूप चांगलं होतं आणि सगळ्यांनी खूप 100% एफर्ट्स लावले. आमचं आता सेमीफायनलच्या याच्यामध्ये मॅचमध्ये एकच गोल होतं की लाईक टार्गेट तर मोठा आहे बट असं नाही की होऊ नाही शकत. त्याच्यासाठी आम्ही कॉन्फिडंट होतो आणि म्हणजे चेस करायचं म्हणून खेळत होतो. मित्र